6 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज घरगुती गणपतीचं विसर्जन आहे ते होतंय। कोल्हापुरात एका बाजूला पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जनाला बंदी घातलेली असताना दुसरीकडे आपण बघतोय गणेश भक्त पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला देखील पसंती देत असताना पाहायला मिळते। महापालिकेने अशा पद्धतीने ठिकठिकाणी विसर्जन कुंड आहेत ते तयार ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण बघतोय गणेश भक्त मोठ्या संख्येने येत आहेत आणि आपल्या मूर्ती ज्या आहेत त्या प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी पाण्यामध्ये ठेवून त्यानंतर या मूर्ती दान आहेत त्या करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अशाच पद्धतीनं महापालिकेनं पूर्ण शहरभरामध्ये हे विसर्जन कुंड आहेत ते तयार केलेले आहेत। त्याचबरोबर घरोघरी जाऊन देखील गणेश मूर्ती स्वीकारण्याची देखील यंत्रणा महापालिकेनं या ठिकाणी उभी केल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच आपण बघू शकतो की सकाळपासून अशा पद्धतीनं मूर्ती दान करण्यासाठी देखील कोल्हापूरकरांनी एक पाऊल पुढे घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीनं पंचगंगा नदी घाट परिसरामध्ये या सगळ्या मूर्तींचं दान आहे ते या सगळ्या गणेश भक्तांनी केल्याचं पाहायला मिळतंय। रंकाळा तलाव असेल, इराणी खण असेल, असं ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं गणपतीचं विसर्जन होतं त्या ठिकाणी महापालिकेनं ही यंत्रणा जी आहे ती उभी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार देखील घेतल्याचं या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर गेल्या काही वर्षापासून पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ होते, त्यामुळे महापालिका प्रशासन असेल किंवा निसर्गप्रेमींकडून देखील पंचगंगा नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये गणपतीचं विसर्जन करू नये असं आवाहन केलं जाते आणि गेल्या काही वर्षापासून कोल्हापूरकरांचं प्रबोधन देखील वाढल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे या सगळ्या मूर्ती दान करण्याच्या संख्येमध्ये देखील वाढ होत असतानाचं चित्र आपण दरवर्षी बघतोय आणि त्यामुळेच आपण बघतोय कोल्हापूरकरांनी यावर्षी देखील तीच परंपरा जपल्याचं देखील आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते। आता सकाळपासून गणेश भक्तांनी कृत्रिम कुंडांमध्ये देखील आपल्या गणेश मूर्ती दान करायला सुरुवात केलेली आहे। व्हिडिओ सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।